पनवेल रेल्वे स्थानकातून एक मोठी बातमी समोर येते। पनवेल रेल्वे स्थानकामध्ये लिफ्ट कोसळलेली आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली आहे। लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकल्याची माहिती समोर येते। प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तुम्ही ताजी दृश्य बघताय, पनवेल रेल्वे स्थानकाची दृश्य आहेत। यावेळेस लिफ्ट कोसळून हा अपघात झालेला आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही लिफ्ट आहे। ही लिफ्ट कोसळून हा अपघात झालेला आहे। यामध्ये 4 प्रवासी अडकलेले आहेत। या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळून अपघात झालेला आहे। या लिफ्टमध्ये 4 प्रवासी अडकलेले आहेत। अजूनही या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं नाहीये। लिफ्ट कोसळण्यामागचं नेमकं तांत्रिक कारण काय हे अद्याप समजलेलं नाहीये। प्रवासी अजून आतमध्ये अडकलेले आहेत, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास हिंगणे जोडले गेले। विकास, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। प्रवाशांच्या जीवासोबत खेळ होतोय असं आपण म्हणू शकतो। काय तिथे प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही लिफ्ट जी आहे ती अडकलेली आहे। 4 प्रवासी जे आहेत सध्या तरी अडकले दिसून येत। त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेले आहे। सकाळची वेळ आहे, चाकरमान्यांना वेळेत पोहोचायचं असतं, मात्र अशा वेळेला ही लिफ्ट जी अडकलेली आहे ती 10 ते 15 मिनिटं झालेले। त्यांना काढण्याचं काम जे युद्धपातळीवर सुरू झालेलं, मात्र या 4 प्रवासी जे आहेत ते अडकलेले, ते घाबरलेले आहेत। मात्र त्यांना काढण्याचा प्रयत्न जे युद्धपातळीवर सुरू झालेले आहे। मात्र रेल्वे प्रशासनाची या संदर्भामध्ये काय त्या कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कारण अशा प्रकारची जी लिफ्ट आहे त्या लिफ्ट मध्ये जे अडकलेले आहेत आणि याला जबाबदार नेमकी कोण, असाच प्रश्न प्रवासी आता व्यक्त करत आहेत। जी, धन्यवाद विकास आपण दिलेल्या माहितीबद्दल। आपण पाहतोय लिफ्ट कोसळून हा अपघात झालाय। 4 जण आतमध्ये अडकलेले, त्यांना बाहेर काढण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे। मात्र अशा पद्धतीने या तांत्रिक गोष्टींवर निष्काळजीपणाचा ठपका रेल्वे प्रशासनावर बसू शकतो। प्रवाशांसोबत जीवाचा खेळ इथे सुरू आहे असं आपण म्हणू शकतो।